पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील मुली आणि महिलांसाठी स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत द ज्वेल वन पेजंट घेऊन आलेली आहे शो ऑडिशन मिस महाराष्ट्र आणि मिसेस महाराष्ट्र खास सौंदर्य स्पर्धा। 21 फेब्रुवारी रोजी हॉटेल के स्टार CBD बेलापूर येथे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रसिद्ध कलाकार पर्यवेक्षक म्हणून जयेश पाटील, अश्मिक कामठे, डॉक्टर डिंपल पदवे, केतन अरमरकर, सौम्या नायर, किशोर यशोद, सोपान शेडगे, आयोजक स्मृती बोनगे, आधार शिंदे उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आधार शिंदे आणि स्मृती बोनगे यांच्याकडून करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अशा स्पर्धेमधून माझ्या करिअरची सुरुवात झाली असून मेहनत करणे गरजेचे आहे। जो मेहनत करेल त्याला नक्कीच फळ मिळेल। आपल्याला जे हवं आहे ते टॅलेंट आपण दाखवणे गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला हवं आहे ते करिअर करावे, असं मोलाचं मार्गदर्शन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी स्पर्धकांना केले। मिस आणि मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत सुमारे 85 मुली आणि स्त्रियांनी भाग घेतला असून या सर्वांचे कौतुक अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले। या मिस आणि मिसेस महाराष्ट्रसाठी एकूण पारितोषिके 12 लाख रुपयांची असणार आहेत। तर मिस महाराष्ट्र आणि मिसेस महाराष्ट्र या दोन विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 3 लाख रुपये, द्वितीय 2 लाख रुपये आणि तृतीय 1 लाख रुपये अशी पारितोषिके असल्याचे आयोजक स्मृती बोनगे, आधार शिंदे यांनी सांगितले। यावेळी त्यांनी मीडियाचे देखील आभार मानले। तसेच चंद्रकांत जायभाये, मंजुषा गोतकर, रुपाली वाजे यांनी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले। आज 12 वर्षांच्या रॅम्पवर उभी आहे। पूर्वी मिस म्हणून स्वप्नांच्या मागे धावत होती आणि आज मिसेस म्हणून त्या स्वप्नांना थोडंसं थांबवून त्याच्याकडे पुन्हा आली आहे। खरं तर आजचा निकाल काय असेल माहित नाही, पण आज इतक्या वर्षानंतर स्टेजवर मी उभी आहे यातच माझं मी मोठं यश मानते। आई झाल्यानंतर माझं जग बदललं, पण माझी ओळख हरवली नाही, कारण घर सांभाळताना मी माझं हिल सांभाळायचं स्किल विसरले नाही। खरं तर पूर्वी प्रत्येक स्वप्नांची पहिली साक्षीदार माझी आई असायची आणि आज त्या स्वप्नांच्या पाठीमागे माझा नवरा ठामपणे उभा आहे। आज या मंचाद्वारे मी प्रत्येक महिलेला एकच संदेश देऊ इच्छिते, तुमच्या स्वप्नांना तुम्ही थांबवू नका, कारण स्त्री जेव्हा पुन्हा उभी राहते तेव्हा ती फक्त इतिहास घडवते, हे तुम्ही लक्षात ठेवा। थँक्यू सो मच। हे सर नमस्कार। नमस्कार। तुम्हाला मिस आणि मिसेस हा ट्रॅव्हल जो झाला, तुम्ही कुठला एन्जॉय करताय? सर खरं तर दोन्ही एन्जॉय करते, कारण मी एक स्त्री आहे पहिली। मिस आणि मिसेस हे टायटल प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतच असतं, पण स्त्री म्हणून मी दोन्ही टायटल जास्त एन्जॉय करते, कारण मुलगी म्हणून मी ते सगळी कर्तव्य आणि सगळी जबाबदारी पार पडली, त्यासोबत मी माझं टॅलेंट आणि माझी आवड जपली। पण आज मिसेस म्हणून पुन्हा त्याच कर्तव्य आणि त्याच आवडीकडे मी पुन्हा आले आहे, म्हणून मी दोन्हीही टायटल जास्त एन्जॉय करते। सर बऱ्याचशा मिसेस बसलेल्या आहेत, त्यांना काय वन लाईन काय सांगणार? मी हेच सांगेन, तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे पुन्हा त्या तुम्ही जे कपाटात दुमडून जे ठेवता तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही रोज एक नजर तरी बघा आणि तुमच्या डोळ्यातल्या चमकेला तुम्ही नक्की ओळखा, तेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे येऊ शकता। थँक्यू सो मच। काय मस्त वन लाईनर मारलेस यार तू, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आज मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाहीयेत याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला दिसतंय, कारण अशा पद्धतीचा एक ब्युटी पेजंट व्हावा, फॅशन शो व्हावा, हे स्मृती मॅमच्या कुठेतरी मनात आलं। स्मृती मॅमनी आज इतक्या म्हणजे बरेच दिवस, आजचा हा जो सोहळा दिसतोय किंवा इथून पुढे होणाऱ्या सगळ्या ऑडिशन्स असतील, ही खूप दिवसांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीमुळे शक्य झालंय। मघाशी सोनाली मॅम होत्या, खूप घाई गडबडीत बऱ्याच गोष्टी झाल्या, पण स्मृती मॅम ह्या खूप छान बोलतात बरं का। आतापर्यंत तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील, पण मी स्मृती मॅमला 2 मिनिटं स्टेजवरती इन्व्हाइट करते। एका स्मृती मॅमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि मला खूप स्ट्रॉंगली मी अशी बिलीव्हर आहे की ज्या वेळेला तुमची फॅमिली तुमच्या सोबत असते, फॅमिलीचा ज्या वेळेला तुम्हाला सपोर्ट मिळत असतो, त्यावेळेला तुम्हाला मिळणारा सक्सेस आहे ते थोडं लवकर मिळतं। आणि यू आर सच अ लकी गर्ल की आजच्या या पहिल्या दिवशी आई आणि बहीण इथे आलेली आहे, आई आहे तिथे, त्याचबरोबर स्मृती मॅमची सिस्टर सुद्धा इथे आहे।
सो ज्यांच्यामुळे ज्यांच्या सपोर्टमुळे स्मृती मॅम पुढे चालली आहे, किंवा एक म्हणतात ना मॉरल सपोर्ट खूप गरजेचा असतो, तर त्या दोघी इथे मी त्या दोघींनाही स्टेजवरती इन्व्हाइट करते प्लीज. कारण विदाऊट युअर सपोर्ट कदाचित आज स्मृती मॅम इतके दिवस जी काही मेहनत घेत आहेत ते त्यांना पॉसिबल झालं नसतं. सो प्लीज मी त्या दोघींनाही स्टेजवरती इन्व्हाइट करते. असं वाटतंय तुम्हीही कॉम्पिटिशन मध्येच उतरलात, खूप गोड दिसतेस. क्या बात आहे. प्लीज. आणि मी मगाशी या दोघींना भेटले. काय असतं बऱ्याच वेळेला काही लोकांना भेटल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाईब्स जाणवतात आपल्याला. जसं मी स्मृती मॅमना पहिल्यांदा भेटलं तर मला वाटलंच नाही की मी यांना पहिल्यांदा भेटते. आणि सेम लाईक आई आणि अर्थात तुझी बहीण, काय कसं वाटतंय की एक मुलगी ज्या वेळेला मनामध्ये ठरवते की असं आपल्याला काहीतरी करायचं आणि तेही इतक्या मोठ्या लेवलला होतंय, तुझ्या बहिणीला इथपर्यंत येऊन आणि जे काही तिने आज इतकी माणसं कमवलेली आहेत, बरं या ठिकाणी या शहरामध्ये नवीन असताना हे सगळं करणं हे बघून तुला कसं वाटतंय? अमेझिंग. आणि तिच्यासाठी खूप 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 असे ब्लेसिंग्स आहेत, गुड विशेस आहेत. आणि हे जे पॅशन आहे, हे जे स्वप्न आहे तिने बघितलंय, तिच्याबरोबर आम्ही सुद्धा बघितलोय. आणि हे खूप छान होणार आहे, त्याच्यात वादच नाही. आणि हे खूप ग्रँड होणार आहे. आपण सगळे खूप सक्सेसफुल होणार आहोत. आणि इथे मला एक गोष्ट सगळ्या गृहिणींना बोलायचं आहे, कारण की मी स्वतः एक गृहिणी आहे. ते चूल आणि मूल जे तुमचा डायलॉग होता ते मला इतकं मनाला लागलं की ते चूल आणि मूलमध्ये अडकूनच राहतो आपण नेहमी. तर तिथून तुम्ही बाहेर पडा आणि स्वतःचं नाव ठेवा. म्हणजे एक कंटेस्टंट मला बोलले की मी दोन्ही मिस आणि मिसेस दोन्ही टायटल जे आहे ते खूप एन्जॉय करते. येस एन्जॉय, बट येस तुम्हाला आता मी ॲज अ ईशा ओळखणं मला खूप आवडलं. ईशा विजय बोंडगे किंवा ईशा नितीन यादव असं ओळखण्यापेक्षा एक ईशा ओळखणं मला खूप आवडतं. तर जेवढेही माझ्या बहिणी, माझे फ्रेंड्स किंवा जेवढेही तिथे बसले आहेत त्यांना खूप मनापासून विशेस आहेत, बेस्ट ऑफ लक आहे. इथे तुमचं म्हणजे काही रिझल्ट असू शकतं, तुम्ही पुढे व्हा नाही नका हो, त्याचं काही या मनामध्ये काही नाही. तर जसे सोनाली मॅमने पण बोलून गेले की हे स्टेज एक बिगिनिंग आहे आणि ह्या बिगिनिंगमधून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप पुढे जायचं आहे. आणि आय रिअली विश अ लॉट टू एव्हरी कंटेस्टंट, एव्हरी पार्टिसिपेंट कमिंग इयर एवढे एफर्ट्स टाकून, कारण की मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी किती एफर्ट्स टाकले. कारण की मी पण इथे आज येण्यासाठी खूप एफर्ट्स टाकले. ते घरात भाकरी करून मग नंतर परत स्वतःला एवढं छान तयार करून इथे उभं राहणं बाकीच्या लोकांसाठी असं असेल, पण एक गृहिणीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते एका गृहिणीलाच कळणार. आता माझी आई सुद्धा शी इज अ रिटायर्ड प्रिन्सिपल. तर तिने आम्हाला कसं मोठं केलंय, एक गृहिणी, एक करिअर ओरिएंटेड लेडी आणि घर सांभाळणं, घर आणि बाहेर सांभाळणं किती छान पद्धतीने तिने केलंय. तिने मला आणि सुमीला, आम्हाला दोघांना इतके चांगले संस्कार दिले की आम्ही आज इथे उभे आहोत, तिथे बोलू शकतो. ते कॉन्फिडन्स दिले की कधीच असं कुठल्याही गोष्टीला बंधन नाही दिलं की तुम्ही मुलगी आहात तर तुम्ही हे घालू नाही शकत, तुम्ही इथे जाऊ शकत नाही किंवा असं कधीच नाही केलं. तुम्ही मुली आहात, तुला करायचं आहे तू कर, तुला पुढे जायचं आहे तू जा. तुला आजही आईने इतका मोठा सपोर्ट आहे, म्हणजे तिला, सुमीला आणि मला, आम्हाला दोघांना इतका मोठा सपोर्ट आहे. इथपर्यंत येण्यासाठी 100% काय 1000% तिचा हात आहे. सो मोठा थँक्यू दिला. आणि आज बाबा नाही आहेत, त्यांना जाऊन थोडंच टाइम झालाय, पण ते आज इथं असले असते, इथे बसले असते आणि तिथून टाळ्या वाजवल्या असते की आमच्या मुली इतक्या मोठ्या स्टेजवर पोहोचल्या आहेत, इतके आहेत, त्यांचं ब्लेसिंग्स आहेत. आणि मी सिरियसली मनापासून खूप खूप शुभेच्छा आमच्या कंटेस्टंट्सला देते की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खूप छान पुढे व्हा. इथे काय झालं त्याला घेऊन पुढे व्हा.
इथे काय चुका झाल्या, इथे काय चांगलं केलंय, त्याला घेऊन तुम्ही पुढे यावा. आणि सिरियसली आता फक्त एकच स्टेज नाही, आता खरंच खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि परफॉर्म करायला कॅमेराज आहेत. सो प्लीज डोंट स्टॉप हिअर, बिकॉज आय एम ऑल्सो नॉट गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू सो मच आणि थँक्यू. आणि खरंच तुझा आवाज खूप छान आहे. थँक्स अ लॉट. एकच मिनिटं, नेक्स्ट टाइम ज्या वेळेला इव्हेंट करू, पुढच्या इव्हेंटमध्ये ज्या वेळेला तुला म्हणजे पूर्ण टीमला व्हिडिओज बनवायचे असेल, कुठे गेले अर्जुन वगैरे सगळी टीम कुठे आहे, आपल्याला एक आवाज आणि एक चेहरा इथे सापडलेला आहे. प्लीज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आपण आय नो की आपण स्मृती मॅमना खूप त्रास दिलाय, त्यांच्याकडून बरेच व्हिडिओज बनवून घेतले, बट मॅम आय कॅन प्राऊडली से आपण ईशा मॅम कडून पुढच्या वेळेला पुढच्या ऑडिशनचे राऊंडचे जे काही व्हिडिओ होतील, कारण इतक्या कॉन्फिडेंटली प्राऊडली, कारण तुम्ही हे बिहाइंड पाहिलं आहे की काय होत आहे. कार्यक्रमासाठी या सोहळ्यासाठी मिसेस महाराष्ट्रासाठी आज एक प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही आलात, कसं वाटलं आणि आज जे कंटेंट्स आहेत त्यांना पाहून कसं वाटलं? खूप उत्साही वातावरण आहे. ऑफकोर्स मला असं वाटतं स्पर्धा ही खरं तर आपल्या आयुष्याचा समाजाचा भाग आहे. आपण शाळेत प्रवेश केल्यापासनं ते स्पोर्ट्स असेल, इतर सगळ्याच गोष्टींमध्ये स्पर्धा ही कायम आपल्या आयुष्याचा भाग असते. त्यात अशा काही स्पर्धा असतात ज्यात आपण स्वतःहून भाग घेतो, म्हणजे एखादी सौंदर्य स्पर्धा. पण ही केवळ सौंदर्य स्पर्धा नसून खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्या गुणांना, तुमच्या आत्मविश्वासाला एक भरारी देणारी स्पर्धा आहे. अनेक अशा मुली आहेत जे कदाचित पहिल्यांदाच अशा एखाद्या प्लॅटफॉर्मवरून स्वतःला रिप्रेझेंट करत आहेत, स्वतःला प्रेझेंट करत आहेत. तर या सगळ्या वातावरणामध्ये मला असं वाटतं की तरुण मुलींना इथे मिस आणि मिसेस अशा दोन्ही स्पर्धा आहेत. सो मिसेस यांना देखील प्रत्येक मुलीला, गृहिणीला असेल किंवा तरुण मुलीला असेल, एक उत्तम संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. सिद्ध हे जगासाठी नाही तर स्वतःसाठी करण्यासाठी. सुंदर आत्मविश्वास देणारी ही स्पर्धा आहे. सो द ज्युएल 1 पेजंट, ते स्मृती एंटरप्राइजेसचे सर्व, स्मृती, आधार या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि अर्थातच स्पर्धकांना खूप साऱ्या शुभेच्छा. महाराष्ट्रभरात ही स्पर्धा होणार आहे. केवळ नवी मुंबई, पुणे, मुंबई नाही, तर प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठमोठ्या जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा पोहोचावी. आजूबाजूच्या सगळ्या मुलींनी, तरुणींनी, गृहिणींनी येऊन यात भाग घ्यावा आणि स्वतःच्या स्वप्नांना एक नवी भरारी द्यावी. मॅडम, या फॅशन शोमुळे उज्ज्वल भविष्य फॅशन शोमुळे नाही, सौंदर्य स्पर्धा. फॅशन शो म्हणजे कपडे दाखवणे डिझायनर्सचे, आणि ब्युटी कॉन्टेस्ट म्हणजे स्वतःला प्रेझेंट करण्याची संधी मिळणे. हां, आता प्रश्न विचार. यामुळे उज्ज्वल भविष्य त्यांचं घडणार आहे, याकडे कशा प्रकारे? एका स्पर्धेने सगळं बदलत नाही, पण एक नवीन सुरुवात नक्की होते. तर ते पाऊल इथे मुलींचं पडलेलं आहे. त्या एका पावलामुळे, या स्पर्धेमुळे नक्कीच एक उत्तम सुरुवात होईल याची मला खात्री आहे. आणि ही संधी तर मिळाली आहे, पण त्याचं सोनं कसं करायचं हे प्रत्येक स्पर्धकाने करावा अशी मी त्यांना नक्कीच विनंती करेन. कारण संधी सारखी मिळत नसते, ती गमवू नका, त्याचं नक्कीच सोनं करा. मॅडम, तुम्ही म्हणालात की या स्पर्धेपासून माझी सुरुवात झाली. या स्पर्धे नाही, अशाच स्पर्धेपासून माझी सुरुवात झाली आहे. आपल्या प्रत्येक कलाकाराला एक वेगळा मंच लागतो, एक कुठेतरी भरारी मिळण्यासाठी, कॉन्फिडन्स मिळण्यासाठी, कुठेतरी स्वतःची कला सादर करण्यासाठी एक मंच लागतो. तो मंच अशाच पद्धतीचा मला मिळाला होता. त्यामुळे माझी ही सुरुवात अशाच एका स्पर्धेतून झाली आहे. त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड की काय मनस्थिती असेल आता स्पर्धकांची, पण आय कॅन ऑल्सो अंडरस्टँड की काय पद्धतीने जर वापर केला मंचाचा तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. शुभारंभ झालेला आहे. सोनालीची कुलकर्णी यांनी आज उपस्थिती लावलेली आहे. काय सांगाल आजचे कंटेंट्स आलेत आणि आज शुभारंभ झाला आहे, काय वाटतं, कसं? ही जी सुरुवात झाली आहे, मला ही अपेक्षाही नव्हती. जेवढे इतके कंटेस्टंट्स आले आणि इतके सुंदर दिसत आहेत, प्रत्येक जण सुंदर दिसत, आणि मला इतकी मी एक्सायटेड आहे की मला आता हा शो सुरू करून छान बघायचं आहे की त्यांचं प्रतीक म्हणजे त्यांचं जे उत्साह त्यांच्यामध्ये, माझ्यामध्ये जे उत्साह आहे तेवढाच त्यांच्यामध्ये, आणि मला त्यांचा तो उत्साह बघायचा आहे. आणि आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड. सर, काय सांगाल, याच्या पुढे अनेक ठाणा आहे,
पुणे आहे, या ठिकाणी तुमचे ऑडिशन होणारच आहे. आजची सुरुवातच एवढी धमाकेदार होती, पुढचं कसं असणार आहे? पुढे याच्यापुढे पण खूप सारे धमाकेदार सुरुवात होणार आहे. आपल्यासारख्या मीडियाची साथ असली तरच आम्ही या स्पर्धकांपर्यंत पोहोचू शकू की ज्यांना खूप साऱ्या लोकांना याच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. तर यासाठी आम्हाला आपल्यासारख्या मीडियासाठी आम्ही धन्यवाद देतो की ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आमच्या कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला आहे. आता सध्या नवी मुंबईमध्ये हे ऑडिशन आज होत आहे. याच्यानंतर 14 तारखेला 14 मार्च रोजी पुण्यामध्ये हे ऑडिशन होणार आहे. 28 मार्चला साधारणतः कोल्हापूर आहे. असेच प्रत्येक 3 महिने साधारणतः हे सर्व ऑडिशन चालणार आहेत आणि 27, 28, 29 यावेळेस मेमध्ये हा फिनाले आहे याचा पूर्ण. जे महाराष्ट्रातले 6 ऑडिशन संपणार आहेत, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि ठाणे. या उर्वरित ऑडिशन या पूर्ण झाल्यानंतर याचा फिनाले हा मुंबईमध्येच होणार आहे. आज किती स्पर्धक सहभागी झाले आहेत? आज झाले आहेत 75 महिला, ज्यांची आता स्वतःला छान मस्त खूप रेडी होऊन आले आणि आता त्यांची ऑडिशन सुरू होणार.